राहुल गांधींचा प्रॉब्लेम काय मी तुला सांगतो, त्यांना काँग्रेस पक्षाची सुद्धा साथ नाही. की कॉकरोच जनता पार्टी हा तरुणांच्या मनातल्या असंतोषाचा थर्मामीटर आहे. मला कोणाचाही भाट, अगदी मी महात्मा गांधींचा सुद्धा भाट नाही. अरे हे हे बोलणारे लोक ना गाढव आहेत असं माझं म्हणणं आहे. अनेक लोकांना असं वाटतंय की हे जे आंदोलन आहे ते अण्णा आंदोलनांच्या आधीच्या आंदोलनाचा पार्ट 2 आहे. अण्णा हजारे बोगस आहेत हा शोध तुम्हाला कधी लागला? अण्णा हजारेंचं आंदोलन दिल्लीत यशस्वी व्हायला अधिक खोलात जाऊन बोलायचं तर मनमोहन सिंग सरकारमधली दुफळी जबाबदार आहे. पण म्हणजे हे संघप्रणित आंदोलन होतं अशीच एक खोटं, दादांत खोटं आहे ते. राजकीय दृष्ट्या वारले असं म्हणा तुम्ही. जसं जी चूक काँग्रेसने केली होती अण्णा हजारेंना अटक करून किंवा बाबा रामदेववर लाठी हल्ला करून, ती चूक यावेळेला मोदी सरकारने अभिजित दिपकेच्या बाबतीत टाळली. नमस्कार, मी प्रशांत कदम. देशाच्या विरोधी राजकारणाचं जे क्षेत्र आहे त्याची एक मयसभा झालेली आहे का? म्हणजे कुणाचा विरोध खरा, कुणाचा विरोध आभासी, याच्यावरनं बरीच चर्चा, बरेच आरोप प्रत्यारोप होऊ लागलेले आहेत. ज्यावेळी नीटचं सगळं प्रकरण झालं, पाठोपाठ CBSEचं प्रकरण घडतं, जवळपास 1 कोटी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा हा सगळा भवितव्याचा प्रश्न आहे आणि ज्याच्यावरनं शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. या सगळ्यामध्ये कॉकरोच जनता पार्टीचं एक आंदोलन उभं राहतं आणि त्याच्यावरनं आमचा विरोध खरा, तुमचा विरोध खोटा, अशा पद्धतीची एक चर्चा देशाच्या समाज माध्यमांच्यावरती आणि एकूणच आपल्या अवतीभोवती आपल्याला बरीच ऐकायला मिळते. कॉकरोच जनता पार्टीचं एक पहिलं आंदोलन दिल्लीमध्ये झालं. ते आंदोलन यशस्वी होतं की नाही याच्यावरनं सुद्धा लोक बरेच काही काही चर्चा करू लागलेले आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण चर्चा करणार आहोत आणि कॉकरोच जनता पार्टीच्या या सगळ्या आंदोलनाबद्दल तुमच्या मनामध्ये सुद्धा, म्हणजे मी बघतोय आजूबाजूला की लोकांच्या मनामध्ये पण फार संभ्रम आहे की कुठली गोष्ट खरी, कुणावरती विश्वास ठेवायचा आणि जे घडतंय आपल्या अवतीभोवती त्याचा नेमका अर्थ काय. तर हे सगळं समजून घेण्यासाठी आज माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर आहेत. वागळे सर खरं तर गेल्या 4-5 महिन्यांपासून थोडेसे अलिप्त होते, जरा आपल्या स्वतःच्या वैयक्तिक बाबींच्यावरती लक्ष होतं त्यांचं, त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहेच. पण त्याच्या आधी या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाबद्दल अगदी ठामपणे तुम्ही भूमिका मांडताय आणि हे जे आंदोलन आहे त्याला कुठल्याही पद्धतीनं बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ नये हे तुम्ही वारंवार सांगता आहात. आता अनेक लोकांना असं वाटतंय की हे जे आंदोलन आहे ते अण्णा आंदोलनांच्या आधीच्या आंदोलनाचा पार्ट 2 आहे. जे त्या आंदोलनाचं झालं तेच या आंदोलनाचं देखील होईल आणि मग आत्ता जी माणसं या आंदोलनामध्ये दिसत आहेत त्यातली बहुतांश कशी आम आदमी पार्टीशी निगडीत आहेत, त्यांची कार्यशैली पण कशी सेम आहे, याच्याबद्दल बरीच मांडणी होताना दिसते. आपण कॉकरोच जनता पार्टीकडे येऊयाच, पण त्याच्या आधी बऱ्याच लोकांना या देशातल्या असं वाटतं की अण्णा आंदोलनानं आपली कुठंतरी एक फसवणूक केली. तुमचं त्या आंदोलनाबद्दलचं मत काय आहे हे पहिल्यांदा जर आपण सांगितलं तर आपण जरा बॅकग्राऊंड मला वाटतं सेट करू या सगळ्याची. मी अण्णा आंदोलन, अरविंद केजरीवाल आणि स्वतः अण्णा हजारे, व्यक्तिशः अण्णा हजारे, असे 3 भाग करू इच्छितो. ओके. अण्णा हजारे या माणसाला आपण काल परवा नाही तर 1985 पासून जाणतो, महाराष्ट्र जाणतो असं म्हणतो. देशभरात त्यांचं नाव नव्हतं, पण महाराष्ट्रात 1985 पासून त्यांनी अनेक आंदोलनं केलेली आहेत. म्हणजे आपण पाहिलं की पहिलं आंदोलन त्यांचं अहमदनगरला होतं. त्यानंतर त्यांनी सरकारविरुद्ध आंदोलन केली, काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारविरुद्ध केली, शिवसेनेच्या सरकारविरुद्ध केली आणि त्या आंदोलनांना प्रतिसाद देत मंत्र्यांचेही राजीनामे झाले, हेही आपण पाहिलं. बरोबर. त्यानंतर अण्णा दिल्लीत गेलेले आहेत. म्हणजे आपण असं मानू अगदी 1985 नाही धरलं तर 1990 पासून ते 2011 पर्यंत एवढा हा पिरियड जो आहे अण्णांचा महाराष्ट्रातल्या आंदोलनाचा होता. बरोबर. आता आपण हा विचार करायला पाहिजे, अण्णा हजारेंना प्रत्येक वेळेला सरकारने प्रतिसाद का दिला? अण्णा हजारे हे जर बोगस असते तर त्यांना शरद पवारांच्या सरकारने प्रतिसाद दिला, काँग्रेसच्या सरकारने प्रतिसाद दिला, त्यांना शिवसेना भाजपच्या सरकारने प्रतिसाद दिला. हे का घडलं? अण्णा हजारे बोगस आहेत हा शोध तुम्हाला कधी लागला? माझं असं वैयक्तिक मत आहे की अण्णांच्या आंदोलनातली सगळ्यात मोठी गोष्ट ही होती की अण्णांच्या आंदोलनाला जनतेचा पाठिंबा होता.
हे मी पहिल्यापासून बघतोय. अण्णा हजारे वैचारिकदृष्ट्या किती प्रगल्भ आहेत. अण्णा हजारेंनी गांधीवाद वाचलाय का? ते दुसरे अण्णा हजारेंनी आणखीन काय मार्क्सवाद वाचलाय का? या गोष्टी माझ्या दृष्टीने गौण अशासाठी आहेत की त्यानं दुसरं गांधी कोणी केलं? मीडियानी केलं ना. मीडियाला एक हिरो लागतो म्हणून मीडियानी केलं. अण्णा हजारे काय सांगायला आले मी गांधी आहे तमुक तमुक. अण्णा हजारे वैचारिकदृष्ट्या जनरली प्रामाणिक होते त्यावेळेला, पहिल्या काळामध्ये. मी 2014 नंतरची गोष्ट बोलत नाहीये. मी 2014 नंतरचे अण्णा वेगळ्या दृष्टीने बघतो. पण त्यावेळेला ते प्रामाणिक होते. त्यांनी ग्रामीण विकासाचं काम अत्यंत पद्धतशीरपणे केलं होतं. अण्णा हजारे यांना लोकांनी का पाठिंबा दिला? तर लोकांना कोणतरी आपला नेता राजकारणाबाहेरचा हवा होता, हे लक्षात घ्या. लोकांचा राजकारणावर विश्वास नव्हता, 90 साली पण नव्हता. म्हणजे हे राजकारणी इलेक्शन वगैरे लढतात आणि जिंकतात किंवा हरतात, पण पैशाच्या जोरावरच लढतात ना. उद्या तुला मला जर निवडणूक लढवायची असेल तर शक्य नाही, कारण आपल्याकडे एवढे पैसे नाहीत. आपण आयुष्यभर म्हणून जेवढे पैसे कमवू शकत नाही तेवढे हे एका निवडणुकीमध्ये खर्च करून मोकळे होतात. याविषयी लोकांच्या मनात राग होता, भ्रष्टाचाराविषयी राग होता. म्हणजे आज काही लोक म्हणतात, विशेषतः काँग्रेसचे लोक म्हणतात भ्रष्टाचार हा मुद्दाच नाही. असं मला अजिबात वाटत नाही. भ्रष्टाचार हा 1977 साली सुद्धा मुद्दा होता, 1974 साली सुद्धा मुद्दा होता, 1989 साली व्ही.पी. सिंगचं आंदोलन झालं तेव्हा सुद्धा मुद्दा होता. आणि आजही जनतेच्या मनात भ्रष्टाचाराविषयी प्रचंड चीड आहे. याचा दुसरा भाग असा आहे, जनतेतला एक भाग भ्रष्टाचारामध्ये सहभागी झालेला आहे. मतदारांमधला एक भाग भ्रष्टाचारामध्ये सहभागी झालेला आहे. पण तू मला विचारस अण्णांच्या आंदोलनाबद्दल तुझं मत काय आहे? तर मी तुला सांगतो, अण्णांचं आंदोलन कोणी वाढवलं? अण्णा दिल्लीला गेले. केजरीवालना असं लक्षात आलं की अण्णांच्या विषयी लोकांच्या मनामध्ये सहानुभूती आहेत. अण्णा दिल्लीला गेले. अण्णांनी जेव्हा दिल्लीत पहिलं आंदोलन केलं तेव्हा मला माहिती आहे अण्णांना अजिबात प्रतिसाद मिळाला नव्हता. अण्णांना प्रतिसाद केव्हापासून मिळायला सुरुवात झाली? तर जेव्हा त्यावेळच्या UPA सरकारने, गृहमंत्री चिदंबरम यांनी अण्णांना अटक केली. अण्णांना अटक करण्याचा चुकीचा निर्णय या सरकारने, UPA सरकारने घेतला आणि अण्णांची लोकप्रियता वाढली. त्यानंतर रामलीला मैदानावरची गर्दी वाढली, हे लक्षात घ्या. तेव्हा माझं असं म्हणणं आहे, अण्णा हजारेंचं आंदोलन दिल्लीत यशस्वी व्हायला कोण जबाबदार आहे? तर त्याला काँग्रेसचं सरकार किंवा UPAचं सरकार, किंवा अधिक खोलात जाऊन बोलायचं तर मनमोहन सिंग सरकारमधली दुफळी जबाबदार आहे. मी तुला सांगतो की काँग्रेसमधल्या एका गटाला, हे मी दिल्लीत पाहिलेलं आहे, मी होतो रामलीला मैदानावर, हे मी दिल्लीत पाहिलेलं आहे, अण्णांचं उपोषण पहिल्या 2 दिवसात मिटलं असतं. पण काँग्रेसमधल्या एका गटाला, चिदंबरम, कपिल सिब्बल वगैरे या एका गटाला हे उपोषण मिटावं असं अजिबात वाटत नव्हतं. म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असलेल्या विलासरावांना अण्णांकडे पाठवलं नाही. विलासराव निघून गेले चेन्नईला, काय मेडिकल चेकअपसाठी. विलासराव जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी अण्णांना व्यवस्थित मॅनेज केलं होतं, जसं आज देवेंद्र फडणवीस करतात. तेव्हा पहिल्यांदा अण्णांचं उपोषण मिटवायला कोणाला पाठवायला पाहिजे होतं? विलासरावांना पाठवायला पाहिजे होतं. पण काँग्रेसमधल्या गटबाजीमुळे विलासरावांना कोणी सांगितलं नाही. विलासराव म्हणाले बघू दे, यांचं काय करायचं ते करू दे. अण्णांनी 7व्या दिवशी हे सांगितलं, जी बातमी मी स्वतः दिली होती, की इथे जर पृथ्वीराज चव्हाण आले किंवा राहुल गांधी आले तर मी उपोषण मागे घेईन. दोघंही गेले नाहीत. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले ते दिल्लीतल्या लोकांना दिल्लीचं बघू द्या, तुम्ही कशाला मध्ये पडताय वगैरे. मला फोनवर त्यांनी सांगितलं. राहुल गांधींपर्यंत निरोप पोचलाच नाही. आज जे राहुल गांधी कॉक्रोच जनता पार्टीच्या बाबतीत जी चूक करतायत तीच त्यावेळेला त्यांनी केली. ते येऊन अण्णांना रामलीला मैदानात भेटले नाहीत. मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं. राहुल गांधी असतील किंवा मोदी असतील, हे इतके मोठे नेते झाल्यावर त्यांचं मन मोठं नाही. लोकांचं आंदोलन आहे, जाऊन भेटा ना तुम्ही, फरक काय पडतो तुम्हाला? एवढं तर मोठं मन दाखवा. हे जनतेचं आंदोलन आहे. ही चूक त्यावेळेला झाली आणि मग अण्णांचं आंदोलन चिघडलं. शेवटी विलासरावांना येऊनच ते मिटवावं लागलं. विलासरावांच्या हस्तेच अण्णांनी लिंबू पाणी घेतलं आणि उपोषण मिटलं. बरोबर आहे. पण अण्णांचं आंदोलन वैचारिक स्पष्टता नसताना, आता हे म्हणतात वैचारिक स्पष्टता नाही,
अण्णांच्या आंदोलनाला देशभरातून इतका उत्स्फूर्त पाठिंबा होता की रामलीला मैदानात मी साक्षीदार आहे, भारतीय जनता पक्षापासून कम्युनिस्टांपर्यंत सगळे जमा झाले होते. पक्षाबाहेरचे पण लोक होते. योगेंद्र यादव आणि मी एका दिवशी एकत्र होतो. योगेंद्र यादव मला म्हणाले, देखो निखिल भाई, ये तो कुंभमेला आहे, हा कुंभमेळा आहे असं त्यांचं म्हणणं होतं. सगळ्या प्रकारचे लोक आले होते. आणि जेव्हा जन आंदोलन होतं ना तेव्हा असाच कुंभमेळा असतो. हा, आता भाजपने फायदा घेतला का अण्णांच्या आंदोलनाचा? 100% घेतला. पण म्हणजे हे संघप्रणित आंदोलन होतं अशीच एक खोटं, दादांत खोटं आहे हे. ही कॉन्स्पिरसी थिअरी. जसं इंदिरा गांधींच्या वेळेला आंतरराष्ट्रीय कट आहे असं सतत काही लोक सांगत होतात, हा आंतरराष्ट्रीय कट आहे. अरे, इंदिरा गांधींच्या विरुद्ध जे जनमत जात होतं ते तुम्ही लक्षात नाही घेत आणि आंतरराष्ट्रीय कटाच्या वगैरे. आपल्याकडे काही लोकांना ना कारस्थान कथा, कॉन्स्पिरसी थिअरीज पसरवणं खूप आवडतं. त्यामुळे घरात बसून ते कॉन्स्पिरसी थिअरीज ते पसरवत असतात. मला पुरावा द्या की अण्णांचं आंदोलन पहिल्यापासून संघाने स्पॉन्सर केलं होतं. असा काही पुरावा नाही. संघवाले तिकडे होते. संघाने त्याचा फायदा का घेतला? कारण संघाकडे यंत्रणा होती. समाजवादी, कम्युनिस्ट का फायदा घेऊ शकले नाहीत? याचं कारण त्यांच्याकडे काही खाली यंत्रणाच नाही, नुसती बडबड आहे. यंत्रणा काहीच नाही, संघटना नाही. तिकडे काँग्रेसवाले होते का? अजिबात नव्हते. काँग्रेसवाले तिथे संघटना म्हणून नव्हते, काँग्रेसवाले वैयक्तिकरित्या होते. आणि मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो, अण्णांचं आंदोलन अधिक वाढण्याचं दुसरं कारण म्हणजे बाबा रामदेव यांच्यावर यांच्या आंदोलनावर, निदर्शनावर जो लाठी हल्ला केला काँग्रेसने, तो आहे. 2 चुका केल्या ज्या यावेळेला कॉक्रोचच्या बाबतीत मोदी सरकारने टाळल्या. जर अभिजित दिपकेला अटक केली असती मोदी सरकारने तर हे आंदोलन अधिक चिघळलं असतं. माझा मुद्दा असा आहे, अण्णा हजारे बिघडले कधी? 2013 नंतर. 2013 नंतर त्यांना भाजपने खिशात टाकलं. ते बोलताना दिसत नाहीयेत कुठल्या मुद्द्यावर. बोललेच नाहीत ते राजकीय दृष्ट्या वारले असं म्हणा तुम्ही. ते बोलतच नाहीत कारण त्यांना खिशात घातलं. आणि का खिशात घातलं हे पण मी सांगतो. कारण अण्णांचं जे ग्रामीण विकासाचं काम होतं त्याला विविध सरकारनी फंडिंग केलं. यामध्ये आंध्र प्रदेश सरकार येतं. चंद्राबाबू नायडू त्यावेळेला जेव्हा मुख्यमंत्री होते पहिल्यांदा, तेव्हा त्यांनी अण्णांना एका कमिटीवर घेतलं. तर अशी जी सरकारं आहेत त्यांनी अण्णांना फंडिंग घेतलं. आणि एकदा तुम्ही सरकारी फंडिंग घेतलं की तुम्ही सरकारविरुद्ध बोलू शकत नाही. अण्णांना किती केंद्रीय संस्थांकडून पैसा येतो, म्हणजे मोदी सरकारच्या काळामध्ये किती केंद्रीय संस्थांकडून पैसा आला, त्यांचे फडणवीस सरकारशी काय संबंध आहेत. अण्णा न बोलण्याचं कारण हे आहे की त्यांना भाजपच्या सरकारने मॅनेज केलं, त्यांना खिशात टाकलं. त्यामुळे मी 2013 नंतरचे अण्णा गेले, अण्णांचा उपयोग संपला. अण्णांचा उपयोग काय होता की त्यावेळेला जो लोकांच्या मनात असंतोष होता, काय म्हणणं आहे तुमचं, काँग्रेसचं सरकार करप्ट नव्हतं? मनमोहन सिंग थोर हे होते अर्थशास्त्रज्ञ, याविषयी काही शंका नाही. पण राजकीय नेते म्हणून फ्लॉपच होते ना. ज्या पद्धतीने काँग्रेसमध्ये 2 गटांमध्ये संघर्ष चाललेला होता तो सोनिया गांधींनाही मिटवता आला नाही आणि तो मनमोहन सिंगनाही मिटवता आला नाही. लोकभावना ही होती की काँग्रेसचं सरकार जावं. आणि अण्णांच्या आंदोलनाला लोकांनी पाठिंबा दिला कारण अण्णा जे बोलत होते किंवा उपोषण करत होते ते या भ्रष्ट सरकार विरुद्ध आहे असं लोकांना वाटत होतं. त्यामुळे मला असं वाटतं, माझं वैयक्तिक मत हे आहे की जिथे जिथे जन आंदोलन होईल तिथे तिथे पत्रकारांनी असायला हवं. त्या जन आंदोलनातले जे ताणेबाणे आहेत किंवा त्यातल्या ज्या कॉम्प्लेक्सिटीज आहेत तुम्ही जाणून घ्या, पण लोकभावना काय आहे लक्षात घ्या. अण्णांबरोबर लोकभावना होती असं मला वाटतं. अण्णा 2013 नंतर वाया गेले, हा अण्णांचा दोष आहे. केजरीवालनी फायदा घेतला, केजरीवालचं सरकार आलं दिल्लीमध्ये आणि केजरीवालवर आजही काँग्रेसचा जो राग आहे ना तो अशासाठी आहे की त्यांनी काँग्रेसचं सरकार घालवलं. आणि माझा प्रश्न काँग्रेसला हा आहे की तुम्ही केजरीवालवर राग ठेवा, तुम्ही अण्णांवर राग ठेवा, तुम्हीच त्याच्याशी अलायन्स केलात ना. केजरीवालशी अलायन्स काँग्रेसनीच केला, तेव्हा तुम्हाला केजरीवाल चालला. त्याचा काय उपयोग नाही झाला ही गोष्ट वेगळी. पण केजरीवालनी काँग्रेसचा दिल्लीत पराभव केला, केजरीवालनी काँग्रेसचा पंजाबमध्ये पराभव केला, म्हणूनच काँग्रेसचा राग आहे ना. माझा मुद्दा एवढाच आहे की आपण ही सगळी चर्चा कशासाठी करतोय, कॉक्रोच जनता पार्टीचं आत्ता जे आंदोलन आहे त्यामुळे. तर लोकांना अण्णा आंदोलनाची आठवण येणं वगैरे स्वाभाविक आहे. आणि लोक नाही, मी सांगतो की काँग्रेसच्या वातावरणातले जे लोक आहेत
त्यांना त्याच्याविषयी राग आहे. जनरल पब्लिकला राग आहे का? मला असं दिसत नाही. बरं. मला असं दिसत नाही. उलट जनरल पब्लिकला सरकारविरुद्ध कुणीतरी बोलतोय, एक अभिजित दिपके बोलतोय. अभिजित दिपकेची लोकप्रियता किती वाढली आहे हे आपण बघायचं असेल तर दिल्ली विमानतळावर, मुंबई विमानतळावर, औरंगाबादला त्याचं जे स्वागत झालं ते बघायला पाहिजे. आणि त्याच्या पत्रकार परिषदेला जी गर्दी होते ती बघायला पाहिजे. अभिजित दिपके भारतात आल्यानंतर त्याआधी सोशल मीडियावर त्याचे 2 कोटी फॉलोअर्स झाले, हे तर सत्य आहे. मुद्दा असा आहे की हे जन आंदोलन आहे का? या आंदोलनाला कुणाचा छुपा पाठिंबा आहे का? म्हणजे कुणाचं आहे मला माहीत नाही. आता मी काय म्हणतो की हत्ती आणि 7 आंधळे अशी गोष्ट आहे सगळ्यांची. कोणी म्हणतंय की याला भाजपचा पाठिंबा आहे, कोणी म्हणतं काँग्रेसचाच पाठिंबा आहे, कोणी म्हणतं आणखीन कोणाचा पाठिंबा आहे. मला हे तुम्हाला विचारायचं आहे की कशाला घाई करताय? अजून 6 महिनेही झाले नाहीत ना. किती दिवस झाले? 15 दिवस झाले आहेत. कॉक्रोच जनता पार्टी एका उपरोधात्मक पोस्टमधून निर्माण झाली. अभिजित दिपकेलाही तो धक्का होता. अभिजित दिपकेशी बोलल्यावर हे लक्षात आहे, त्यालाही धक्का होता. त्याची मुलाखत घेतली होती, त्यालाही एक्सपेक्टेड नव्हतं. तो आपल्या तिकडे बसला होता बोस्टनला, त्याच्यानंतर तो भारतात आला आणि त्याला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला. परवाचा जंतर मंतरमधलं आंदोलन बघितलं, लोकांची गर्दी बघितली. मी जंतर मंतरवर अनेक आंदोलन बघितले. हे आंदोलन 100% यशस्वी झालं असं माझं मत आहे. आता याला कुणाचा पाठिंबा आहे, छुपा पाठिंबा आहे का, हे यशस्वी होईल का अयशस्वी होईल, थांबा की 6 महिने. 6 महिन्यात, वर्षभरात कळेल ना आपल्याला. आणि एक प्रश्न विचारला जातो, याला फंडिंग कुणाचं आहे? आणि तेच लोक हा प्रश्न विचारतात जे कुणाकडून तरी फंडिंग घेत असतात. म्हणजे एक तर भाजपचा IT सेल हा प्रश्न विचारतोय किंवा काँग्रेसचे काही लाभार्थी आहेत ते हा प्रश्न विचारतात. माझं काय म्हणणं आहे, पूर्ण करू दे मला, की अशा जनआंदोलनाला सुरुवातीच्या काळात कुणाचाही पैसा लागत नाही. लोक आपापल्या खिशातले पैसे टाकून खर्च करतात. आणि हेच तो सौरव दास म्हणाला ना, त्यांचा जो मुख्य प्रवक्ता आहे, तो म्हणाला की आम्ही स्वतःच्या खिशातले पैसे टाकून हे सगळं खर्च करतो आहोत. तेव्हा ह्यापाठी आप आहे, काँग्रेस आहे, भाजप आहे, हे सगळे प्रश्न माझ्या दृष्टीने या क्षणाला फिजूल आहे. तुम्ही 6 महिने थांबा. 6 महिन्यानंतर आपल्याला जर लक्षात येईल की अभिजित दिपके आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कारस्थान केलंय, तर त्यांच्यावर आपण टीका करू. माझी भूमिका अशी आहे, वेट अँड वॉच. आत्ता फक्त हे दिसतंय की कॉक्रोच जनता पार्टी हा तरुणांच्या मनातल्या असंतोषाचा थर्मामीटर आहे. जे अतुल कुलकर्णी म्हणाल ते अगदी बरोबर. हा थर्मामीटर आहे. दिसतंय तरुण चिडलेला आहे पहिल्यांदाच मोदी सरकारवर आणि रस्त्यावर येतोय. तर माझं म्हणणं आहे, याचं स्वागत करायला पाहिजे. कारण हा तरुणांचा असंतोष आहे. हा काय देशातल्या म्हाताऱ्यांचा असंतोष नाही आहे किंवा मध्यमवयीन लोकांचा असंतोष नाही आहे. तरुणांच्या कोणत्याही असंतोषाचं स्वागत करायला पाहिजे. तरुण एका आयडिओलॉजीशी बांधील नसतात. आणि माझं हे मत आहे की 2011ला एक आंदोलन झालं, आता 15 वर्ष झाली. 15 वर्षानंतर होणारं आंदोलन अण्णांच्या आंदोलनांपर्यंत जाईल का? प्रत्येक आंदोलनाची भाषा वेगळी असते, शैली वेगळी असते, टेक्निक वेगळी असतं. जेव्हा 2011ला सोशल मीडिया आजच्या इतका प्रभावी नव्हता. आता सोशल मीडिया प्रभावी झालेला आहे. पण आमच्या जुन्या लोकांना हेच कळत नाही. मी काय करणार? मी म्हणतो की ही त्यांची शोकांतिका आहे, ही आंदोलनाची शोकांतिका नाही. भाजपचे लाभार्थी, काँग्रेसचे लाभार्थी आणि त्या पलीकडचे लाभार्थी नसलेले लोक जे यांच्यावर टीका करतायत, त्यांनी यांना वेळ देण्याची गरज आहे, एवढंच माझं म्हणणं आहे. पण आता या आंदोलनाच्या बाबतीत एक असा सूर लावला जातोय की कदाचित आपल्या विरोधातला असंतोष जो आहे तो जास्त वाढू नये याच्यासाठी सरकारच या माध्यमातून एक जे म्हणतात ना प्रेशर कुकर टॅक्टिक्स, की बाबा आम्ही असंतोषाला पण वाढ देतोय आणि मग सरकार या सगळ्याची दखल घेत आहे, अशा पद्धतीनं सुद्धा एक म्हणजे मॅन्युफॅक्चर्ड डिसेंट असा सुद्धा एक काही भाग असू शकतो का? याचं कारण म्हणजे अनेकांना असं वाटत होतं की अभिजित दिपकेला परवानगीच मिळणार नाही आंदोलनाच्या वेळी, पण त्याला तो विमानतळावरती उतरल्यानंतर लगेच परवानगी मिळाली. मग लोक उदाहरण देत आहेत की शेतकरी जेव्हा आंदोलन करत होते तेव्हा त्यांच्यावरती तुम्ही म्हणजे सीमेवरती एवढा लष्करी सीमेसारखा बंदोबस्त ठेवलात. त्याच्यानंतर जे ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू होते त्यांना फरफटत नेलं होतं जंतर मंतरवरून. बरोबर. बऱ्याच आंदोलनांच्या बाबतीत जे पोलीस, दिल्ली पोलीस या सरकारचे इतके कडक भूमिकेत असतात, ते अचानक मवाळ का झाले अभिजित दिपकेबद्दल? मला असं वाटत नाही दिल्ली पोलीस मवाळ झाले. अभिजित दिपके लँड झाला त्यानंतर अनेक तास अभिजित दिपकेला
दिल्ली विमानतळावर पोलिसांनी घेरलं होतं. हम्म. त्याला काही प्रश्न विचारत होते. ते प्रश्न काय होते आपल्याला माहीत नाही. अभिजितनी अजून सांगितलेलं नाही. अभिजित दिपवेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी केला, पण त्याला परवानगी अशासाठी दिली की मोदी सरकारला UPH-वरून किंवा शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून किंवा या रेसलर्सच्या आंदोलनावरून आता हे शहाणपण आलं आहे. मोदी इतके चतुर आहेत. आपण जरी मोदींचे टीकाकार असलो ना तरी मोदींचं चातुर्यही आपण लक्षात घ्यायला पाहिजे की आता हा तरुणांचा रोष आहे. बरोबर. याला जर आपण प्रतिसाद दिला नाही तर आपण अडचणीत येऊ. हे कळण्या इतके मोदी हुशार आहेत. जसं जी चूक काँग्रेसने केली होती अण्णा हजारेंना अटक करून किंवा बाबा रामदेववर लाठी हल्ला करून, ती चूक यावेळेला मोदी सरकारने अभिजित दिपकेच्या बाबतीत टाळली. हा त्या सरकारचा शहाणपण आहे, चतुरपणा आहे असं मला वाटतं. कारण आता ह्या ज्या कॉन्स्पिरसी थिअरीज आहेत, मग मोदींनी त्याला परवानगी कशी दिली? अरे परवानगी दिली नसती तरी तुम्ही बोंबलला असतात, परवानगी दिली तरी बोंबलला. चाललंय काय? आणि जर मोदी सरकारचा ह्याला छुपा पाठिंबा आहे असं जर तुम्ही म्हणता तर तिथे जे हिंदुत्ववादी लोक जमा झाले होते, आंदोलनामध्ये घुसले होते, ट्रोलिंग पण करत होते, ट्रोलिंग करत होते. काही लोकांना त्यांनी घोषणा या देऊ नका असं त्यांनी सांगितलं, दादागिरी केली. कम्युनिस्ट पक्षाचे जे वरिष्ठ नेते आले होते तिकडे, त्यांना त्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केला. हे कशामुळे झालं? हे पण नाटक आहे का? माझं म्हणणं आहे आपण फार कारस्थानांच्या कहाण्यांमध्ये ना वाहवत जातो. म्हणजे त्यावेळेलाही मला आठवतंय जॉर्ज फर्नांडिसने रेल्वेचा संप केला, तेव्हाही त्याला अमेरिकेमधून फंडिंग येत आहे. अरे ते रेल्वे कामगारांना प्रत्येकाला फंडिंग येत आहे का? ते का संपात उतरले? त्यानंतर नवनिर्माण आंदोलन झालं, या विद्यार्थ्यांना काय कुठून फंडिंग येते? आजची जी भाषा आहे ना, हे अभिजित दिपके जर भाजपचा पाठिंबा असेल तर देवेंद्र फडणवीस अभिजित दिपके अराजकतावादी आहे असं का म्हणतोय? देवेंद्र फडणवीस कोणाची भाषा बोलतात? मोदींचीच भाषा बोलतात ना. मग देवेंद्र फडणवीस अभिजित दिपकेवर टीका का करतोय? माझं म्हणणं आहे की विरोधी पक्षातले जे लोक आहेत ना, भाजप विरोधी पक्षातले, हे एक तर निराश झालेले आहेत, एक डिप्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे त्यांना कुणावरच विश्वास ठेवायचा नाही. प्रॉब्लेम असा आहे, माझा मुद्दा एवढा आहे, जर अण्णांच्या आंदोलनाचा फायदा भाजपने घेतला आणि तो घेतला, हे मला मान्य आहे, पूर्ण फायदा भाजपने घेतला. का घेतला मी मगाशी सांगितलं. तसाच या आंदोलनाचा फायदा काँग्रेस का घेत नाही? काँग्रेस हा सगळ्यात जुना पक्ष आहे ना या देशातला, आणि काँग्रेस हा जर आता प्रमुख विरोधी पक्ष आहेत, राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत. माझी अशी इच्छा होती, मला कोण विचारतोय गोष्ट वेगळी, माझी अशी इच्छा होती, मी जर राहुल गांधी असतो तर मी तिथे गेलो असतो जंतर मंतरवर. या देशातले तरुण आंदोलन करतायत, विरोधी पक्षाचा नेता म्हणून मी जंतर मंतरवर गेलो असतो आणि या तरुणांना फुलं दिली असती. पण ही संधी राहुल गांधींनी गमावली असं मला वाटतं, आणि ती मोठी चूक आहे असं मला वाटतं. कदाचित त्याच्या नावामध्ये पार्टी हा शब्द आल्यामुळं, म्हणजे ही खरोखर एक पार्टीच आहे की काय, आणि ती आपल्याला पुढे मागे पण ही पार्टी नाही, अभिजितने सांगितलं ना मुलाखतीमध्ये, तो एक असा सायकोलॉजिकल इफेक्ट जो असतो. पार्टी नाही सांगितलं ना, याचं नाव काही वेगळं असतं, एक अभियान किंवा काहीतरी. कशाला? माझं काय म्हणणं आहे, नावात काय आहे? आणि अभिजितनी नाव का ठेवलं हे सांगितलं ना, स्पष्टपणे सांगितलं की मी कॉक्रोच जनता पार्टी हे नाव अशासाठी ठेवलं की भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे. उद्या जर काँग्रेस असती तर आम्ही काही काँग्रेसच्या नावावरून नाव ठेवलं असतं, आप असता तर आपच्या नावावरून नाव ठेवलं असतं असं तो बोलला. तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे अभिजितचे ऐकता का? त्याचा अभ्यास करता का? हा माझा विरोधी पक्ष नेत्यांना सवाल आहे. आणि विरोधी पक्षामध्ये पण फूट आहे. म्हणजे समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी पाठिंबा दिला, उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला, महुआ मोहित्रांनी पाठिंबा दिला, म्हणजे तृणमूल काँग्रेसने पाठिंबा दिला, मनसेने सुद्धा पाठिंबा दिला. जे मनसेला शिवसेनेला कळतं ते काँग्रेसला का कळू नये? सपकाळांचं पण एक स्टेटमेंट होतं. आता गंमत आहे, हर्षवर्धन सपकाळांनी एक व्हिडिओ बनवला आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचं स्वागत केलं. आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष स्वागत करतात आणि तिथे अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष असो किंवा विरोधी पक्षाचे नेते असो काहीच प्रतिक्रिया देत नाहीत. राहुल गांधी ट्विटरवर आहेत ना, त्यांना 2 ओळी लिहिता आल्या असत्या की तरुणांच्या या असंतोषाचं मी स्वागत करतो. का नाही लिहिले त्यांनी? मला कळत नाही.
काँग्रेसवाल्यांचा मुद्दा हा आहे की आम्ही पण आंदोलन करतो आहोत या सगळ्याबद्दल आणि अतिशय प्रखरपणे आंदोलन देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्यांनी पण केलेली आहेत. मग त्यांचा NSUIचा सेक्रेटरी असेल, युथ काँग्रेसचा सेक्रेटरी, त्यांच्या विरोधात पोलीस अगदी बळाचा वापर करताना दिसत आहेत तिथं. त्याला मीडिया जे आहे ते कव्हरेज देताना दिसत नाही आणि ऑलरेडी या देशामध्ये एक अशी गेल्या काही दिवसांपासून नॅरेटिव्ह चालवली जाते की राहुल गांधी जे आहेत ते पूर्णपणे कुचकामी आहेत, ते मोदींना पर्याय ठरूच शकत नाही. असं कोणी म्हटलंय? तर असं कोणी म्हटलंय? मी हे विचारतोय. मी तरी म्हटलेलं नाही. राम गुहानी आपल्या टेलिग्राफमधल्या कॉलममध्ये एक लेख लिहिला आणि त्यांची पूर्वीपासून भूमिका आहे की राहुल गांधी काय उपयोगाचे नाहीत, राहुल गांधी मोदींचा मुकाबला करत नाही, ही भूमिका त्यांनी मांडली. आता माझा प्रश्न आहे की या देशामध्ये घटनेने राम गुहांना अधिकार दिलेला आहे, आविष्कार स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यामुळे ते त्यांची भूमिका मांडू शकतात. त्याला 10 काँग्रेसवाल्यांनी, काँग्रेसच्या समर्थकांनी उत्तरं दिली. आता माझं म्हणणं आहे की तुम्ही सभ्य भाषेत उत्तर द्या ना. 10 का 100 लोकांनी द्या. तुम्हाला राम गुहांना ट्रोल करण्याचा अधिकार कोणी दिला? तुमच्यात आणि भाजपमध्ये काही फरक आहे की नाही? राम गुहा या देशातले सन्माननीय इतिहासकार आहेत. त्यांची पुस्तकं जी आहेत, इंडिया आफ्टर गांधी, ही लोकप्रिय झालेली आहेत, तरुण पिढी वाचते. राम गुहा जर राहुल गांधीविषयी काही बोलत असतील तर ते 100% बरोबर आहे असं मानायचं काही कारण नाही ना. तुम्ही त्याला उत्तर द्या. माझं असं मत आहे, मी सांगतो राम गुहा आणि माझ्या मतात काय फरक आहे. राहुल गांधींची प्रतिमा सुधारते. तू जर माझे सगळे इंटरव्ह्यू तुझ्याकडे दिलेले आधीचे, भारत जोडो यात्रेला मी गेलो होतो नांदेडला, हे ऐकले असशील, तर मी सातत्याने सांगतोय की भारत जोडो यात्रा यशस्वी झाली. पण मी एक प्रश्न उपस्थित करतो. भारत जोडो यात्रेमुळे राहुल गांधींची प्रतिमा सुधारली, त्यानंतर राहुल गांधींची प्रतिमा सुधारायला सुरुवात झाली आणि राहुल गांधी हे एकमेव काँग्रेस नेते आहेत जे संघ आणि भाजप विरुद्ध ठाम भूमिका घेतात. त्याबद्दल त्यांना 100 मार्क द्यायला मी तयार आहे. पण प्रॉब्लेम असा आहे, राहुल गांधींचा प्रॉब्लेम काय मी तुला सांगतो, त्यांना काँग्रेस पक्षाची सुद्धा साथ नाही. काँग्रेसची यंत्रणा कुठे आहे खाली? म्हणजे त्यावेळेला सुद्धा आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता जेव्हा भारत जोडो यात्रा झाली तेव्हा, की खाली यंत्रणा नाही ना. भारत जोडो यात्रा अशोक चव्हाणांनी नांदेड जिल्ह्यात ऑर्गनाईज केली, ते गेले भाजपमध्ये. असंख्य काँग्रेसचे नेते सत्तेच्या लोभापोटी आणि ED CBIच्या भीतीपोटी हे गेले भाजपमध्ये. राहुल गांधी इकडे लढाई करत असताना, म्हणजे राहुल गांधींनी पहा नीट आणि या परीक्षेचा मुद्दा मांडला, ते त्या मुलांना भेटले. मला कौतुक वाटतं राहुल गांधींचं. परवा त्यांनी अंदमान निकोबारचा जो मुद्दा मांडला त्याबद्दलही कौतुक वाटतं. मी राहुल गांधींचा जरी भाट नसलो, भाट नाही मी कोणाचाही, मोदींचा नाही, मला कोणाचाही भाट, अगदी मी महात्मा गांधींचा सुद्धा भाट नाही. भाटगिरी करायची नाही हे माझ्या संस्कारांनी मला शिकवलेलं आहे. कोणत्याही नेत्याची भाटगिरी करायची नाही आणि चिकित्सकपणे त्या नेत्यांकडे पाहायचं. पण राहुल गांधींचं जे वर्तन आहे ते सुधारलेलं आहे. राहुल गांधी प्रभावी होत आहेत हे मी अनेक वेळा मांडलेलं आहे. पण मला जर असं वाटत असेल काँग्रेसची यंत्रणाच नाही आहे खाली, हा एकटा लढणारा सेनानी आहे, एकटा लढतोय सेनापती, सैन्य कुठे आहे? आता राहुल गांधी हे लढत असताना महाराष्ट्रात काय झालं बघा. महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवारांनी, 6 उमेदवारांनी माघार घेतली. माझा त्याचा स्पष्ट आरोप आहे यांनी भारतीय जनता पक्षाकडून मलिदा घेऊन माघार घेतलेली आहे. म्हणजे काँग्रेसमध्ये काही दम नाही ना काँग्रेस संघटनेमध्ये. माझं आजही म्हणणं आहे राहुल गांधी लढत आहेत 100%. ते पंतप्रधान व्हावेत का? मोदींना हरवून राहुल गांधी जर पंतप्रधान झाले तर मला आवडेल, माझा काही प्रॉब्लेम नाही. नरेंद्र मोदी यांचं भ्रष्ट सरकार, 12 वर्ष गोळ घालणारं सरकार जावं एवढंच माझं म्हणणं आहे. कुणाच्या काठीने साप मरतोय हे काय महत्वाचं नाही ना. तो राहुल गांधींच्या काठीने मरावा, CJPच्या काठीने मरावा, की अखिलेश यादवच्या काठीने मरावा, की आणखीन द्रमुकच्या काठीने मरावा, काही प्रश्न नाही. इथं उलट्या बाजूने विचार केला तर सापच कदाचित ही रचना तयार करतोय की ही काठी जी आहे ती तुटली पाहिजे. म्हणजे कुठली रचना? म्हणजे विरोध जो आहे, कुठली रचना? डिवाइड अँड रूलची जी एक पॉलिटिक्स असते कदाचित, म्हणजे आपण एक असा विचार करू की जर समजा CJPमुळं हे जे आपले मेनस्ट्रीम पॉलिटिक्समधले विरोधक आहेत ते काही कामाचे नाही आहेत किंवा त्यांच्यामध्ये फूट पडली तर अल्टिमेटली फायदा BJPचा होणार नाही का? मुद्दा असा आहे की आता CJP मोदींनीच निर्माण केली असा जर शोध तुम्ही लोकांनी लावला असेल तर माझी काय हरकत नाही.
पण त्याचा पुरावा द्या ना. माझं काय म्हणणं आहे, कुठलाही आरोप करताना एक पुरावा दिला पाहिजे की हे मोदींनी निर्माण केलेलं आहे, मोदींची 4 माणसं याच्या पाठी आहे, याला मोदींनी फंडिंग केलं आहे. पुरावा तर द्या. कोणी कसलाही पुरावा देत नाही. अण्णांच्या आंदोलनाच्या वेळेला पण असे आरोप होत होते. पुरावा कुठे आहे? पुरावा कोणी काही दिला नाही. फक्त म्हणत राहिले की अण्णा बीजेपीच्या खिशात गेले. हे मी तुला सांगतोय 2013 नंतर खरं झालं. तसंच जर झालं बीजेपीच्या बाबतीत आपण विरोधात बोलू की. म्हणजे मला अतुल कुलकर्णीचं कौतुक वाटतं. मी तुला खरंच सांगतो. कारण तो जे बोलतोय ना ते स्वच्छ मनाने बोलतोय असं मला वाटतं. तो म्हणाला की आमची चूक झाली आमच्या पिढीची, आम्हाला माफ करा असं त्यांनी केलंय. पण या मुलांचं जे चाललंय त्याच्याविषयी तर तुम्ही आपुलकी सहानुभूती दाखवा. माझं म्हणणं आहे अभिजित दिपके, कालपासून अभिजित दिपकेचा एक फोटो फिरतोय मोदींबरोबर हां सोशल मीडियावर. मी तुला दाखवतो. कधी भेटला तो? अरे AI काही होतं ना. मी आणि तू सुद्धा मोदींना भेटलो असं सुद्धा होऊ शकतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी कोणतेही फोटो क्रिएट करता येतात. खरा फोटो कुठचा, खोटा फोटो कुठचा, हे काहीच नाही. आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या नावाने इतके सोशल मीडिया अकाउंट निघाले आहेत ना. म्हणजे मी परवा कॉक्रोचच्या एका माणसाला विचारलं, एका प्रवक्त्याला, की तुम्ही या अकाउंटला मान्यता दिली आहे का? ते म्हणतात आम्हालाच माहीत नाही किती अकाउंट निघाले. अजून कसलीही संघटना नाही, कसलंही त्यांचं नियंत्रण नाही. हे उत्स्फूर्त आंदोलन आहे तरुणांचं. हे तरुण याबरोबर राहतील का आपल्याला काही माहीत नाही. माझं म्हणणं आहे हॅव पेशन्स. जरा कळ काढा ना. जरा एकदम 15व्या दिवशी तुम्हाला काय रिझल्ट पाहिजेत. ही क्रांती आहे की नाही आहे आपण बघू ना. क्रांती आहे की वांती आहे 6 महिन्यांनी कळेल. पण इतके तरुण त्यांच्या पाठी का जात आहे त्याचं कारण पण मी तुम्हाला सांगतो. कारण जसं सत्ताधारी पक्षावर ते चिडलेले आहेत तसा विरोधी पक्षांवर सुद्धा त्यांचा विश्वास नाही. त्यांचा राहुल गांधींवर कदाचित विश्वास असेल काही लोकांचा. तो सिद्धांत भेटायला गेला होता राहुल गांधीला. पण त्यांचा काँग्रेस पक्षावर विश्वास नाही. NSUI आणि युवक काँग्रेसनी केलेल्या आंदोलनाला प्रसिद्धी का मिळत नाही आहे? कारण गोदी मीडियाला तशा इन्स्ट्रक्शन्स आहेत. गोदी मीडियाने कॉक्रोच जनता पार्टीला पण प्रसिद्धी नाही दिली. कुठेही ब्रेकिंग न्यूज झाली नाही मेनस्ट्रीम याच्यावर, कुठेही झाली नाही. तेव्हा काँग्रेसच्या आंदोलनाला प्रसिद्धी का मिळत नाही? तर ह्याचं कारण हे आहे. दुसरी गोष्ट सांगतो जे काँग्रेसवाल्यांना आवडणार नाही. NSUI आणि युवक काँग्रेसचा इतिहास काही बरा नाही ना. त्यांचा इतिहास कसला आहे मी सांगतो ना. जयप्रकाश नारायण यांच्यावर हल्ला केला होता. म्हणजे त्यांचा इतिहास चांगला असता तर लोकांनी त्यांच्यावर विश्वासही ठेवला असता. पण NSUIचे अनेक नेते काय काय घोळ घालतात हे लोकांनी इतिहासात पाहिलंय. म्हणून तरुणांचा या राजकीय पक्षांच्या विद्यार्थी संघटनांवर विश्वास उरलेला नाही आणि म्हणून लोक काँग्रेस जनता पार्टीच्या मागे येत आहेत. माझं काय म्हणणं आहे की आपण पहिल्या क्षणाला पत्रकार पण असे झाले आहेत ना की अमुक एका साली हे झालं, अमुक एका साली ते झालं. अरे अशा ज्या शंका काढत बसलो असतो, काढल्या गेल्या स्वातंत्र्य आंदोलनात, पण स्वातंत्र्य पण आपल्याला मिळालं नसतं. गांधीजी हे मुसलमानांचे रखवाले आहेत असाही आरोप केला गेला हिंदुत्ववाद्यांकडून. पण शेवटी स्वातंत्र्य गांधींच्याच आंदोलनामुळे मिळालं. इतर लोक होते नाही असं नाही. भगतसिंगचा त्याग मोठा आहे. पण त्या सगळ्या मवाळ असे गट होतेच ना. अल्टिमेट गोल एकच होता. हा पण तेव्हा मला असं वाटतं कारस्थान खात्या एवढ्या निर्माण केल्या जात नसतील. आणि मला आश्चर्य वाटतं ज्या काँग्रेस पक्षाला याचा फायदा होणार आहे तोच या कंड्या पिकवतोय. भाजपने पिकवले तर मी समजू शकतो, पण काँग्रेसला याचा फायदा होणार आहे ना. काँग्रेसने याला पाठिंबा दिला पाहिजे. राहुल गांधींनी या तरुणांना बोलवलं पाहिजे बोलायला. ते नाही मिळालं तर गोष्ट वेगळी. पण मला असं वाटतं या सर्वांनी एकत्रितपणे मोदी सरकारचा मुकाबला केला पाहिजे. आता तुला सांगतो इंडिया आघाडीत काय गडबड चालली. आज इंडिया आघाडीची दिल्लीत मीटिंग आहे. या मीटिंगला द्रमुक जाणार नाहीये. कारण काँग्रेसनी त्यांची सोबत सोडली त्याबद्दल ते नाराज आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे या मीटिंगवर नाराज कोण आहे? झारखंड मुक्ती मोर्चा नाराज आहे. त्यानंतर उमर अब्दुल्लांचा नॅशनल कॉन्फरन्स पक्ष नाराज आहे. इंडिया आघाडीतले 3 पक्ष काँग्रेसवर नाराज आहेत. याविषयी तुम्ही कधी आत्मपरीक्षण करणार आहात का? मी एक गोष्ट सांगतो, काँग्रेस पक्ष एकट्याने मोदीचा सामना करू शकत नाही. हे माझ्याकडून लिहून घ्या. जरी कितीही राहुल गांधींविषयी आपुलकी सहानुभूती बाळगली तरी हे स्पष्ट आहे. कारण देशातल्या 2 मोठ्या राज्यामध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये काँग्रेस काहीच नाही आहे. तिथे अखिलेश यादव आहे ना. प्रादेशिक पक्ष दोन्ही ठिकाणी आहेत. तेव्हा अखिलेश यादवला बरोबर घेतल्याशिवाय
काँग्रेस मजबूत होऊ शकत नाही. बिहारमध्ये पण जो विरोधी पक्ष आहे लालू यादवचा पक्ष त्यांना बरोबर घेतल्याशिवाय काँग्रेस मजबूत होऊ शकत नाही. माझं म्हणणं आहे, माझं इतकंच म्हणणं आहे, 1977 साली जनता पक्षाचा जो प्रयोग झाला, काँग्रेस विरोधी सर्व आघाडी एकत्र आली, तसाच प्रयोग तुम्ही आता का करत नाही? त्याशिवाय तुम्हाला मोदींना हरवता नाही येणार. 2024च्या निवडणुकीमध्ये सर्व पक्ष एकत्र आले, विरोधी पक्ष, इंडिया आघाडी स्थापन झाली. त्यांच्यामध्ये कुरबुरी होत्या, भांडणं होती. ममता बॅनर्जींना काँग्रेस आवडत नव्हतं आणि अरविंद केजरीवालला काँग्रेस आवडत नव्हतं. तरीसुद्धा ते सगळे एकत्र आले आणि फक्त 240 जागांवर थांबवलं ना भाजपला. माझं म्हणणं आहे की आजपासून सुरुवात करा, सर्वांनी एकत्र व्हा, कॉक्रोच जनता पार्टीने निर्माण केलेल्या असंतोषाचा फायदा घ्या आणि मग मोदींचा पराभव करा. मी असतो तर ही स्ट्रॅटेजी केली असती. पण आता काय झालं, एकमेकात भांडत बसलेत. आता माझ्यासारख्या मोदींच्या टीका करायला हे शत्रू मानतायत. गेले तुमच्यावरती बरेच काय काय हल्ले. मी त्यात परवा करत नाही. पूर्वी मला भाजपने ट्रोल केलं होतं, अण्णांच्या आंदोलनामध्ये आपवाल्यांनी मला ट्रोल केलं. कसं आहे, पत्रकारांना ट्रोल करणं ही सोपी गोष्ट आहे, ह्याला मी अजिबात भीकच घालत नाही. तुम्ही मला म्हणा संघी, माझा काही प्रॉब्लेम नाही. माझा इतिहास 45 वर्षाच्या पत्रकारितेचा इतिहास हा जनतेला माहिती आहे ना. का माझ्या व्हिडिओजना एवढा रिस्पॉन्स मिळतोय? 1-1 लाख 2-2 लाख. मी कॉक्रोच जनता पार्टीवर जो सोमवारी व्हिडिओ केला तो 2.5 लाखाच्या वर गेलेला आहे. का रिस्पॉन्स मिळतोय? रवीश कुमारने जो व्हिडिओ केला त्याबद्दल मी तुला सांगतो. कॉक्रोच जनता पार्टीवर रवीश कुमारने पण तरुणांच्या मनातली भावना ओळखा हे सांगितलं, पण कॉक्रोच जनता पार्टीविषयी काय प्रश्न पण उपस्थित केले. त्या व्हिडिओला किती लोकांचा, 4 मिलियन 40 लाख लोकांचा प्रतिसाद मिळालेला आहे. हा प्रतिसाद काय रवीश कुमारच्या प्रत्येक व्हिडिओला मिळतो का? नाही. त्याच्या व्हिडिओला 1 मिलियनचा प्रतिसाद असतो, 1.5 मिलियनचा प्रतिसाद असतो, 10-15 लाखाचा प्रतिसाद असतो. पण हा प्रतिसाद मिळाला आहे याचा अर्थ कॉक्रोच जनता पार्टीबद्दल जनरली लोकांच्या मनात उत्सुकता आहे. लोक चर्चा करतायत. काँग्रेसवाल्यांनी आणि विरोधी पक्षांनी हे समजून घ्यायला पाहिजे ना. हे उद्धव ठाकरेंना समजलं, हे अखिलेश यादवना समजलं, हे राहुल गांधींना का समजलं नाहीये? आता कॉक्रोच जनता पार्टीमध्ये हे जे सगळे लोक दिसत आहेत, म्हणजे आता अभिजित दिपके आहे, जे 3 प्रवक्ते आहेत, त्यांच्या बॅकग्राऊंडबद्दल सुद्धा बरंच काही बोललं गेलं. मग अभिजित दिपकेनं तर सरळ सरळ आम आदमी पक्षासोबत कामच केलेलं आहे. सौरव दास किंवा इतर लोकांचे मोदी प्रेमाचे काही जुने त्यांचे पोस्ट ट्विट की ज्याच्यामध्ये तो पंतप्रधान मोदींचं अभिनंदन करतोय 2017 मधल्या उत्तर प्रदेश निवडणुका जिंकल्यानंतरचं वगैरे. तर अशा म्हणजे मोदी प्रेमात कधी काळी असलेले लोक ही लढाई लढतील का? अशा पद्धतीचे लोक काही. अरे हे बोलणारे लोक ना गाढव आहेत असं माझं म्हणणं आहे. याचं कारण, जर काल मोदीची स्तुती करणारा माणूस आज जर मोदी विरुद्ध आंदोलनात उतरत असेल तर याचं स्वागत करायला पाहिजे ना. बदललेले लोक बदलतात. 2014ला मोदींना मतं देणारे सर्व लोक काही भाजपवाले नव्हते किंवा संघवाले नव्हते. भाजप आणि संघाच्या बाहेर असलेल्या शेकडो लोकांनी मोदींना मतं दिली आहेत. हे तर सत्य आहे, हे आपल्याला माहिती आहे. मी देणार नाही, कारण मला भाजपचं आणि संघाचं तत्वज्ञान मान्य नाही. पण सर्वसामान्य जनता जी असते ना, ती त्याची तत्वज्ञानात अडकत नाही ना. ती सेक्युलर नसते, ते हिंदुत्ववादी नसते. त्यांना फक्त एक बरं सरकार चालावं असं वाटत असतं. आणि मोदींनी जे अच्छे दिनचं स्वप्न दाखवलं त्याला लोक भुलले आणि मोदींना मतं दिली. आता हेच लोक मोदींच्या विरोधी जात आहेत. समजा आपण मानू सौरव दास 2017ला त्यांनी उत्तर प्रदेशात मोदींनी विजय मिळवला म्हणून त्यांचं कौतुक केलं असते. पण सौरव दास हा उत्तम पत्रकार आहे. मी त्याला पूर्णपणे ट्विटरवर आणि बघतो, फॉलो. ज्युडिशियरीबद्दल इतके त्यांनी ज्युडिशियरीचे वाभाडे काढलेले आहेत की सहसा देशातला कोणीही पत्रकार इतकं कडकपणे ज्युडिशियरीबद्दल बोलत नाही. आणि तो जर 2017 साली मोदींचं अभिनंदन करत असेल आणि 2026 साली तो जर मोदी विरोधी होत असेल तर 9 वर्षातला हा फरक आहे ना. हा फरक पडलेला आहे. अभिजित दिपके काय म्हणतात? अभिजित दिपके 2020 ते 23 या काळात आम आदमी पक्षाच्या सोशल मीडिया सेलमध्ये काम करत होतं. हे तर अभिजितनी सांगितलं. ते उघड त्यांनी काय लपून ठेवलं नाही ना. त्यानं काय डिलीट पण केलेलं नाही. त्यांनी काय डिलीट केलेलं नाहीये. मला सांग, आता अभिजित जर तिकडे बोस्टनला होता, त्यांनी हे सगळं सुरू केलं सोशल मीडिया पोस्ट घालून वगैरे, तो सुखी होता ना तिकडे. त्याला अनेक नोकऱ्या सुद्धा ऑफर झाल्या होत्या. त्यांनी मला सांगितलं युरोपातून
अमेरिकेतून, त्याला अनेक नोकऱ्यासुद्धा ऑफर झाल्या होत्या. अशा परिस्थितीत हा मुलगा धोका पत्करतो आणि देशात येतो. त्याला अटक होण्याचा धोका होता, त्याला UAPA लागेल हाही धोका होता. देशात येतो, याचं काहीतरी कौतुक करा. तो आम आदमी पक्षात होता, हे काय पाप आहे का आम आदमी पक्षात होता म्हणून? एकेकाळी आम आदमी पक्षाबद्दल योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांना सुद्धा आपुलकी वाटत होती. नंतर केजरीवालच्या काही चुका झाल्या म्हणून ते बाहेर गेले. आम आदमी पक्षात असणं हे काय देशविरोधी कृत्य नाही, घटनाविरोधी कृत्य नाही. तेव्हा मला अभिजितने आम आदमी पक्षात राहणं आणि त्यांनी आम आदमी पक्ष सोडणं, या दोन्ही घटना या नैसर्गिक वाटतात. पण विरोधी पक्षातल्या काही लोकांना, काही काँग्रेसवाल्यांना हे जुनंच उकरून काढायचं आहे की हा मोदी बरोबर होता. मला सांगा, हा फोटो कुठून आला? मोदी आणि अभिजित दिपके यांचा फोटो कुठून आला? मी तर पाहिलं पण असा हा, केलाय. AI वरूनच आलेला आहे तो. बापरे. म्हणजे हे भाजप IT सेलवाले हुशार आहेत. ते असे उपद्व्याप करतात, पूर्वीपासून करतात. आता माझी एक पोस्ट 2014 पासून फिरते. मी जे कधीच बोललो नाही की जर मोदी जिंकले तर मी नागडा फिरीन, असं कोण म्हणतं रे? शुद्धीत असलेला कोणी माणूस म्हणतो का? सेलिब्रिटी म्हणजे प्रसिद्धीसाठी हव्याचा पोटी जे ते एकसारखे म्हणतात, तुम्ही कधी नागडा फिरणार, तुम्ही कधी नागडे फिरणार. आता मी नागडा झालेला भाजपवाल्यांना बघायची इतकी इच्छा आहे, म्हणजे मला कळत नाही. म्हणजे मला कमाल करा. हे अशा खोट्या पोस्ट, हे खोटारडे आहेत एक नंबरचे. हे सगळे मोदी भक्त हे विकृत आणि खोटारडे आहेत. कुणाकुणाविषयी काय पोस्ट फिरवला याचा जर इतिहास तर आपण बघितला तर मला काही आश्चर्य वाटत नाही. माझं इतकंच म्हणणं आहे की विरोधी पक्षाने एकत्र यावं, कॉक्रोच जनता पार्टीचा जो तरुणांचा असंतोष आहे त्याचा फायदा घ्यावा आणि मोदींचा पराभव करावा. ओके. आता गेल्या 10-15 दिवसातली जी चर्चा दिसते म्हणजे CJPला काउंटर करण्यासाठी काँग्रेस आणि इतर वर्तुळातले लोक बरेच प्रश्न उपस्थित करतायत. त्याच्यावरनं म्हणजे हे संघीय आहेत, हे BJPच्या संगीत मला पण म्हणाले, बरंच काय काय चालू आहे. त्याच्यामध्ये मला काय वाटतंय की जो मूळ मुद्दा आहे की या सरकारनं विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी जो खेळ केलेला आहे, ज्या पद्धतीनं एज्युकेशन सिस्टीम कोलॅप्स झालेली आहे की जिथं संघाचं नियंत्रण पूर्णपणे प्रस्थापित झालेलं आहे, वरून काहीतरी एक निर्णय होतो आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी अशा पद्धतीच्या कंपन्यांना कंत्राट दिली जातात आणि याचे फार दुर्गामी परिणाम होणार आहेत. म्हणजे जर शिक्षण व्यवस्था अशा पद्धतीने आपली कोलॅप्स झाली तर झालीच आहे. म्हणजे पिढ्या आपल्या बर्बाद होतील पुढच्या सगळ्या. बरोबर आहे. तर याच्याबद्दल भांडण्याच्या ऐवजी आपण अचानकपणे म्हणजे त्या मैदानातलं चित्र असं दिसतंय की ज्यांच्या विरुद्ध भांडायचं त्याच्याऐवजी तलवारी पुन्हा अगदी बरोबर आहे, एकमेकाचेच गळे कापायला निघालेत. मला हेच कळत नाही की इश्यू काय आहे. इश्यू आहे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. काँग्रेसही तोच मुद्दा घेऊन पुढे आले, बरोबर, किंवा विरोधी पक्षाचे लोकही तोच मुद्दा मांडतायत की यांचा राजीनामा झाला पाहिजे. मनोज झा वगैरे यांनी म्हटलेलं आहे. मग तुमची आणि CJPची मागणी जर एक आहे तर तुम्ही सगळे एकत्र का येत नाही? माझा हाच मुद्दा आहे ना. एकमेकाचे गळे का कापताय, एकमेकाला शिव्या का देताय? CJPच्या लोकांना पण हा प्रश्न विचारला की तुम्ही काँग्रेसवाल्यांना निमंत्रण का नाही दिलं, तर ते असं म्हणतात की आम्ही कुणालाच निमंत्रण नाही दिलं. आम्ही सगळ्यांना आवाहन केलं होतं की तुम्ही झेंडे सोडून या सगळ्यांना, म्हणजे त्यात भाजपचे पण लोक असू शकतात. त्यांनी काय सर्व पक्षांना सांगितलं ना तुम्ही या, पण भाजपने काही हिंदुत्ववादी सोडले हे डिस्टर्ब करण्यासाठी. माझं म्हणणं आहे की जरा अधिक मॅच्युरिटीने विचार करा. तरुणांचं आंदोलन आहे, सहानुभूतीने विचार करा, आपुलकीने विचार करा. या देशातला तरुण पहिल्यांदाच, शेतकरी रस्त्यावर उतरला, बरोबर आहे, रेसलर्स रस्त्यावर उतरले. या देशातला तरुण पहिल्यांदाच 12 वर्षात सरकारविरोधी रस्त्यावर उतरलेला आहे. आता मी तुला सांगतो, आपला BBCचा नामदेव जो आहे, नामदेव काटकर ना, त्यांनी एक काल रिपोर्ट लिहिलेला आहे, तू वाचतो. तो स्वतः तिथे होता आणि काय काय झालं तिकडे जंतर मंतरवर हा रिपोर्ट लिहिलेला आहे. त्या रिपोर्टवरून, म्हणजे नामदेव काय काँग्रेसवाला नाही किंवा भाजपवाला नाही, तो एक पुस्तकं वाचणारा चांगला तरुण मुलगा आहे. त्यांनी जो रिपोर्ट लिहिला आहे त्यावरून तिथल्या परिस्थितीची कल्पना येते की हे भाजपचं नव्हतं, हे काँग्रेसचं नव्हतं, हे कम्युनिस्टांचं नव्हतं. इथे कोणाशीही संबंध नसलेली तरुण मंडळी एकत्र आली होती. माझं म्हणणं आहे, तरुण बोलतोय, अरे निदान गप्प बसा ना सगळ्या म्हाताऱ्यांनी. मी का ह्यांच्या बरोबर आहे? उद्या काय होईल मला माहीत नाही, मी तुला खरंच सांगतो. 6 महिन्यांनी काय होईल हे फेलही जाऊ शकतो, पण प्रयत्न तर केला या मुलांनी. सरकार सोबत त्यांचं असोसिएशन समजा दिसायला सुरुवात झाली, आम्ही टीका करू तर बोलावंच लागेल. टीका करू ना. अभिजित दिपके हा सरकारला विकला गेलाय असं जर वाटलं तर टीका करू त्याच्यावर.
खूप लोक सरकारला विकले गेले ना मधल्या 12 वर्षामध्ये. हां, बरोबर. ज्याला काँग्रेसवाले संघी म्हणतात तो निखिल वागळे नाही विकला गेला. काँग्रेसच्या इकोसिस्टीममध्ये आम्ही सामील नाही झालो, काँग्रेसचे लाभार्थी नाही झालो. आज जे काँग्रेसच्या बाजूने जे पत्रकार सुद्धा बोलत आहेत, बघा चेक करून ते काँग्रेसचे लाभार्थी आहेत की नाही. खूप गोष्टी मला माहिती आहेत, पण या क्षणाला मी बोलत नाही आहे. याचं कारण मला विरोधी पक्षांमध्ये भांडणं व्हावी असं अजिबात वाटत नाही. मी खरंच सांगतो तुला, पहिला शत्रू कोण आहे आपला? नरेंद्र मोदी सरकार. मोदी सरकारने गोळ घातलेला आहे. मोदी सरकार घालवणं हे आपलं पहिलं काम आहे. राहुल गांधी घालवणार असतील, मी आनंदी आहे, त्यांना पाठिंबा. अखिलेश यादव घालवणार असतील, मी आनंदी आहे, त्यांना पाठिंबा. DMK वाले घालवणार असतील दक्षिण भारतातून, त्यांना पाठिंबा. सर्व विरोधकांनी एक व्हावं, या तरुणांच्या भावना जाणून घ्याव्यात आणि सरकारला दणका द्यावा, एवढंच माझं म्हणणं आहे. ज्या कारणासाठी हे आंदोलन होतंय त्याच्याबद्दलचा एक थोडा प्रश्न विचारायचा राहिला. मोदी सरकारनं गेल्या 12 वर्षामध्ये एखाद्या गोष्टीवरती काहीतरी असंतोष व्यक्त झालाय म्हणून कोणाचा राजीनामा घेतला नाही. म्हणजे अकाउंटेबिलिटी नावाची गोष्ट बहुधा नाहीये. ते गृहीतच धरत नाही. आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत बघितलेलं होतं, इतकं मोठं आंदोलन झालं पण कधी कृषी मंत्र्यांचा राजीनामा नाही झाला. एकमेव राजीनामा मला वाटतं MJ अकबरांचा झाला, तो पण मी टूच्या मुवमेंटमध्ये वेगळ्या कारणास्तव, आणि ते देखील अल्पसंख्याक असल्यामुळे कदाचित त्याचा एक पॉलिटिकल बेनिफिट सुद्धा त्यांनी घेतला असेलच. तर या सरकारमध्ये अशा पद्धतीनं दबावापोटी कोणाचा राजीनामा घेण्याची वेळ जी आहे ती मोदींनी आजवर आणलेली नाही आहे. तर आता त्याच्यापर्यंत या सरकारला म्हणजे एक प्रकारे शरण आणण्यामध्ये CJP किंवा हे जे सगळं आंदोलन उभं राहतंय ते यशस्वी होईल का? यशस्वी होईल का याविषयीचा अंदाज आज नाही सांगू शकत आपण. पण मोदी सरकार हे निगरगट्ट सरकार आहे एवढं आपण म्हणू शकतो. मनमोहन सिंग अधिक संवेदनशील होते, म्हणून जेव्हा जेव्हा मंत्र्यांवर आरोप झाले तेव्हा तेव्हा त्यांनी राजीनामे घेतले. राजांनी राजीनामा दिला, आणखीन 5 मंत्र्यांनी राजीनामे दिले. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, शशी थरूरनी सुद्धा त्यावेळेला राजीनामा दिला होता. IPL वरून आरोप झाले तेव्हा शशी थरूरनी पण राजीनामा दिला होता. त्यानंतर कायदा मंत्र्यांनी राजीनामा दिला होता, रेल्वे मंत्र्यांनी राजीनामा दिला होता, त्या मारननी पण राजीनामा दिला, ज्याचं नाव 2G मध्ये आलं. तर 5 मंत्र्यांचे त्यांनी राजीनामे घेतले होते मनमोहन सिंग यांनी. नरेंद्र मोदी संवेदनशील सुद्धा नाही आहेत, म्हणून मी त्यांना निगरगट्ट असं म्हणतो. एवढं सगळं आंदोलन होऊन धर्मेंद्र प्रधानचा राजीनामाही घेत नाही आहेत. आणि तीच कहाणी महाराष्ट्रात चालू आहे ना. महाराष्ट्रात एवढे गंभीर आरोप झाले मंत्र्यांवर, देवेंद्र फडणवीसने राजीनामे कुठे घेतले? म्हणजे निर्लज्ज नरेंद्र मोदी सुद्धा आहेत आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत. हे सगळं यांचं निर्लज्जपणाचं कल्चर आहे, संस्कृती आहे, हे लक्षात घ्या. आणि जर त्यांनी राजीनामे नाही घेतले तर काय होईल? जनता बघते आहे ना. मी तुला सांगतो, भारतीय जनता ना खूप सहनशील आहे, खूप सहनशील आहे. मी 77 वरून सांगतो, इंदिरा गांधीने आणीबाणी लादली. मला लक्षात आहे जानेवारी महिन्यामध्ये 77च्या आणीबाणी उठली. जे काय त्यांना रॉनी रिपोर्ट दिला वगैरे आणि त्यामुळे उठली वगैरे ते सोडून देऊ. 2 महिन्यात, केवळ मार्च महिन्यात इलेक्शन झाल्या, जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिन्यामध्ये लोकांनी सत्ता उलथून पाडली ना. मोदींना काय वाटतं, 12 वर्ष आपल्याला सहन केलं आहे. मोदींनी मीडिया सुद्धा खिशात घातलेला आहे, सगळा गोदी मीडिया आहे. 12 वर्ष आपल्याला सहन केलं आहे आणि लोक सहन नाही करणार याच्या पुढे. आणि एक लक्षात ठेव, मोदींनी काय केलं आहे जे काँग्रेसने कधीच केलं नाही, इलेक्शनची सगळी सिस्टीमसुद्धा मॅनिप्युलेट केलेली आहे. महाराष्ट्र, हरियाणा, बिहार, बंगाल या 4ही ठिकाणी निवडणूक आयोग आणि मोदींचं संगनमत झालेलं आहे. त्यामुळे यापुढच्या ज्या निवडणुका होतील त्या जरी मोदींनी जिंकल्या तरी मी असं मानीन की मोदी हा निवडणुका मॅनेज करून निवडून आलेला हुकुमशाह आहे. जसा पुतीन आहे, जसा तिकडे टर्कीमध्ये एर्डोगन आहे, असं मी मानीन. त्यामुळे मला असं वाटतं की लोक काही दिवस सहन करतील आणि जर वेळच्या वेळी मोदींनी प्रतिसाद नाही दिला तर हे जे अहिंसक आंदोलन आहे, पूर्ण अहिंसक आंदोलन आहे CJPचं, हे लक्षात घ्या. कुठेही हिंसा झाली नाही. करायचा प्रयत्न केला काही लोकांनी, पण पोलिसांनी त्यांना अटक केली. कुठेही हिंसा झाली नाही. हे अहिंसक आंदोलन, तुम्ही काय वाटतं, तुम्हाला अखंड काळ अहिंसकच राहील? ती सरकारची जबाबदारी आहे ना. महात्मा गांधींना ब्रिटिश सरकारने प्रतिसाद दिला. ते सरकार जे होतं ब्रिटिश सरकार, हे काहीतरी लोकशाहीप्रमाणे चालणारं सरकार होतं. त्यांना जाब विचारला जायचा तिथल्या पार्लमेंटमध्ये इंग्लंडच्या. तुम्ही जर अजिबातच निवडणूक सिस्टीम सगळी मॅनिप्युलेट केलीत आणि तुम्ही लोकनियुक्त हुकुमशाह झालात
तर लोक नाही सहन करणार, उलटून पाडतील. खरं. जसं अरबस्थानामध्ये, इजिप्तमध्ये किंवा इतर ठिकाणी पिंक रिव्होल्युशन झाली, तशी होईल की भारतामध्ये. बरोबर. पण ह्याची जबाबदारी सरकारची राहील. मी कोणत्याही प्रकारच्या, नाही तर मला अटक करतील, मी कोणत्याही प्रकारच्या हिंसक आंदोलनाचा पाठीराखा नाही. मी आयुष्यात पहिल्यापासून, म्हणजे मला आठवतंय जेपीच्या आंदोलनात आमची घोषणा होती, हमला चाहे जितना होगा हात हमारा नाही उठेगा. आयुष्याचं तत्व आहे. माझा हात नाही उठलाय कोणावर, स्वतःच्या मुलावर सुद्धा उठला नाहीये. हे भिनलेलं तत्व आहे. त्यामुळे आम्ही मुळात अहिंसकच आहोत. पण सरकार हिंसक झालं तर मात्र लोकांची प्रतिक्रिया काय होईल हे सांगता येत नाही, हे लक्षात घ्या. बरोबर. तुम्ही त्याबद्दल CJPला दोष देऊ नका, राहुल गांधींना दोष देऊ नका, सरकारला दोष द्या. ओके. मला वाटतं बरेच सगळे पैलू या सगळ्या आंदोलनाबद्दलचे स्पष्ट झालेले आहेत. पण एक जाता जाता, म्हणजे जे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आहेत ते सोडून द्या, एक सामान्य माणूस जर आपण डोळ्यासमोर ठेवला आणि त्याला आपल्या अवतीभोवती हे जे घडतंय त्याच्याबद्दल जर त्याला भ्रमित करण्याचा प्रयत्न होत असेल, तर तुम्हाला त्याला थोडक्यात काय सांगायचं, या CJP आंदोलनाकडे त्यानं कसं बघावं? सामान्य माणूस माझ्या मते आम्हा पत्रकारांपेक्षा किंवा राजकीय नेत्यांपेक्षा शहाणा आहे खूपच. तो बघतोय, तो उत्सुकतेने बघतोय. मी तुला माझा अनुभव सांगतो. मी पूर्वी टेलिव्हिजनमध्ये काम केलेलं आहे. IBN लोकमत हे लोकप्रिय चॅनल होतं. तेव्हा प्रतिसाद यायचा, कारण मी टेलिव्हिजनवरून दिसायचो. मी आता तुझ्यासारखाच यूट्यूबवर आहे. पण आता लोक गेले काही महिने मी बघतोय, रस्त्यात गाठून मला सांगतात तुमचा व्हिडिओ आम्ही बघतो. हे तुलाही अनुभव असेल. रस्त्यात गाठून लोक सांगतात कारण टेलिव्हिजनचा जो प्रेक्षक आहे ना, तो आता यूट्यूबकडे वळलेला आहे. यूट्यूबकडे प्रेक्षक का वळला? कारण टेलिव्हिजनवाले आता गोदी मीडिया झालेले आहेत. वर्तमानपत्रवाले खरी बातमी देत नाहीत. आता CJPचं आंदोलन बघ, काही नाही. परवा हा एवढा मोठा शेअर बाजारात घोटाळा झाला त्या राजेश एक्सपोर्ट कंपनीच्या बाबतीत, तो कुठे वर्तमानपत्राने लावून धरलाय? मला विशेष वाटलं, टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्या दिवशी फ्रंट पेजला बातमी नव्हती. एक्झॅक्टली. आतमध्ये 9व्या कारण दडपल्या जातात ना. आणि त्या बातमीचं हेडिंग पण असं होतं की त्याचं स्पष्टीकरण हे हेडलाईन. मी तुला एक गोष्ट सांगतो, जर हा मीडिया गोदी झाला नसता आणि मीडिया जर जनतेशी प्रामाणिक राहिला असता तर मोदी सरकार आजपर्यंत गेलंच असतं, याची मला खात्री आहे. पण आपण पत्रकार आहोत, मला खूप लाज वाटते या मीडियाची. ज्या प्रकारे लोक मॅनेज होत आहेत, चांगले आपल्याबरोबर काम केलेले लोक मॅनेज होताना मी बघतोय. सरळ सरकारच्या दबावाखाली येत आहेत. मला हे मान्य आहे की जे सत्ताधारी आहेत त्यांच्याशी बांधील राहणं किंवा त्यांच्यापुढे लाचार होणं हे फायदेशीर आहे. आता जर सत्ताधाऱ्यांपुढे तू किंवा मी लाचारी करू तर आपल्याला मिळतील की जसे कोणत्या तरी भाऊला पैसे मिळतात लाखो रुपये, तसे मिळतील ना. सत्ताधाऱ्यांचे भाऊ वा असंच सांगणं असतं. आपण सत्ताधाऱ्यांचे भाऊ नाही. तू तुझं मत मांडतोयस, तुझे माझे मतभेद असले तरी सुद्धा लोकशाहीने आपल्याला अधिकार दिलेला आहे. आपण गुण्यागोविंदाने नांदतोय ना. नाहीतर तू माझी मुलाखतच घ्यायला आला नसता किंवा मी तुझ्याशी बोललो नसतो. बरोबर. तेव्हा माझं म्हणणं इतकंच आहे की सर्वसामान्य माणूस हा हे सगळं बघतोय. एक दिवस तो जागा होणार याविषयी माझ्या मनात काही शंका नाही. प्रश्न कसा आहे की आता काय टीना फॅक्टर आहे असं आपल्याला सांगितलं जातं. व्हॉट इज टीना फॅक्टर? देअर इज नो अल्टरनेटिव्ह. TINA म्हणजे मोदींना पर्याय नाही. आहे ना मोदींना पर्याय? मोदींना पर्याय उभा राहतोय ना. राहुल गांधींची जी प्रगती झाली आहे ती बघा. उद्या मोदींपुढे तुम्हाला तुमच्याकडे काय आपलं पंतप्रधान पदाचा उमेदवार आहे तर विरोधी पक्ष सांगू शकतात की आमचा उमेदवार राहुल गांधी आहे. पण त्यासाठी विरोधी पक्षांकडे सुद्धा यंत्रणा पाहिजे. सर्वसामान्य माणूस त्या यंत्रणेची वाट बघतोय. सर्वसामान्य माणूस विरोधी पक्ष कसे उभे राहतात, एकत्र येतात, एकजूट करतात आणि ते आपली यंत्रणा कशी सज्ज ठेवतात याची वाट बघतोय. याचं कारण भाजपकडे तर इलेक्शन मशीनच आहे ना. पैसे पण आहे, इलेक्शन त्याचं सगळं यंत्रणा आहे. काय म्हणतात त्याला, पन्ना प्रमुख वगैरे सगळं ती यंत्रणा आहे. तर सर्वसामान्य माणूस पर्याय निर्माण होण्याची वाट बघतोय. हा पर्याय राहुल गांधी होऊ शकतो, हा पर्याय अखिलेश यादवही होऊ शकतो, हा पर्याय कोणी होऊ शकतो, स्टॅलिनही होऊ शकतो. मला माहित नाही उद्या काय होईल. कारण इथे जर मोदी सरकारला हरवून सरकार आलं तर ते सर्व विरोधी पक्षांचं येईल, ते एकट्या दुकट्या पक्षाचं येणार नाही. लोक बघतायत
मला लोकांवर विश्वास आहे, एक दिवस या देशावर अन्याय करणारं आणि या देशाचं वाटोळं करणारं मोदी सरकार जाईल याची मला खात्री आहे आणि त्यासाठीच माझी लढाई आहे. तुम्ही काही म्हणा, मला ट्रोलिंग करा, मला काही फरक पडत नाही. तर हे होते नेहमीप्रमाणे रोखठोक सडेतोड निखिल वागळे सर. या संपूर्ण आंदोलनाच्या बद्दल जी मतमतांतर व्यक्त होत आहेत त्याच्यातून म्हणजे आपल्या आजूबाजूच्या घटनांचा अर्थ कसा शोधायचा याच्याबद्दल बरंचसं विवेचन जे आहे ते ह्या मुलाखतीत झालेलं आहे. मला वाटतं तुमच्या मनातल्या काही गोष्टी ज्या आहेत, ज्या तुमच्या मनातल्या शंका असतील त्या पण या निमित्तानं दूर होतील. तुम्हाला अजून काही प्रश्न मुलाखतीच्या बद्दल असतील, प्रतिक्रिया असतील, तुमच्या सूचना आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.